सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय, काय मुंबईचा लढा. मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला? इतके वर्ष काय करत होता? तुम्हीच होता ना तिकडे बसलेले. मग मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला? आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा. अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे. घरात बसून लढता येत नाही. फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं, संवाद साधायला लागतो. आणि म्हणून आधी घराबाहेर पडा. आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदेचं काम आहे. त्यांनी थोडंफार फिरायला लावलेलं आहे. जाऊ द्या. पण एकच सांगतो, मुंबई महाराष्ट्राची होती, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई महाराष्ट्राचीच राहील. कुणाचा बाप जरी आला, 7 पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. आणि मुंबईचं महत्व तर कमी होणार नाही. मुंबईचं महत्व वाढतंय. मागे नीती आयोगाचे लोक आले तेव्हा म्हणाले, नीती आयोगाने सांगितलं की मुंबई महाराष्ट्र तर सोडा, $1 ट्रिलियन तुम्ही महाराष्ट्राचं धरताय गोल, पण मुंबई आणि MMR मध्येच, फक्त मुंबई आणि MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. तेव्हा हे म्हणाले, बघा बघा, हे दिल्लीचे लोक आले, हे मुंबईला वेग खेचून न्यायला आले. अरे काहीतरी द्यायला आले ते. आणि म्हणून उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिवसागणिक मुंबईचं महत्व वाढवतायत. गेल्या 3 वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. महाबिगाडी सरकारच्या काळात काय होतं? मुंबई ठप्प होती, मुंबई बंद होती, मेट्रो बंद होती. ते घरकोंबडे होते, त्यांनी त्या मेट्रो कारशेड बंद केला होता. अरे 10,000 कोटी रुपये वाढले. याचं कोण उत्तर देणार? हा जनतेचा पैसा कोण भरणार? आणि म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड सगळे प्रकल्प आपण मार्गी लावले. देवेंद्रजींच्या काळात काही प्रकल्प सुरू झाले होते, ते मुख्यमंत्री असताना. हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी, ते सगळे स्टे देऊन टाकले, स्पीड ब्रेकर टाकले. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि पुन्हा विकासाला चालना दिली. आणि म्हणून मी सांगतो, मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला? इतके लोक ऍक्सिडेंट मध्ये मेले, त्याला जबाबदार कोण? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं, मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा. बोले काय प्रॉब्लेम आहे का? बोले काही प्रॉब्लेम नाही. दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. 50 किलोमीटर करणं काय नियम आहे? बोले नाही. मग 2 टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि 1 टप्पा जवळपास आता